गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आजच्या आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या ग्रामरच्या वाक्य रूपांतर ह्या भागाच्या पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. तर चला आपण आपला पुढील भाग बघूया. भागाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या अगोदर व्याकरणात आपण प्रथम विरामचिन्हे पाहिलेले आहेत. त्यानंतर वाक्याचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतराचा पहिला भाग पाहिलेला आहे. तर आज आपण आपल्या व्याकरणाचा वाक्य रूपांतराचा दुसरा भाग पाहणार आहोत. वाक्य प्रकारात आपण आपले 6 प्रकार शिकलेले होते. कुठले प्रकार आहेत तुम्हाला आठवते ना? लक्षात आहेत ना तुम्हा सर्वांच्या? ओके. तर आपल्या वाक्याचे एकूण आपण 6 प्रकार बघितले होते. पुन्हा एकदा त्या प्रकारांची एकदा छोटीशी उजळणी मी तुम्हाला देत आहे की ते वाक्य प्रकार होते: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी हे 2 वाक्य प्रकार देखील आपण ह्या वाक्याच्या प्रकारामध्ये घेतलेले होते. परंतु ते काय आहेत? विधानार्थी वाक्याचे उपप्रकार आहेत. आहे ना लक्षात? हेच सांगितलं होतं मी तुम्हाला. कारण आज मी हे इथे का सांगत आहे? कारण या वाक्य रूपांतरामध्ये हे 6 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. एकमेकांबरोबर ह्याच वाक्य प्रकाराचे एकमेकांबरोबर आपण रूपांतर करणार आहोत. म्हणून ह्या 6 वाक्य प्रकाराची उजळणी होत राहणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पहिल्या वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतराच्या पहिल्या भागात आपण विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर पाहिलेले आहे. अगदी सहज सरळ सोपे वाक्य प्रकार होते. बदल करणं अगदी सोपं होतं आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला ते नक्कीच चांगल्या रीतीने समजलेलं असेल. आज आपण आपल्या वाक्य रूपांतराच्या दुसऱ्या भागात आपण काय पाहणार आहोत? तर वाक्य रूपांतराचा दुसरा भाग कुठला आहे ते पाहण्या अगोदर वाक्य रूपांतर म्हणजे नक्की काय असते ह्याची पुन्हा एकदा एक व्याख्या आपण बघणार आहोत. म्हणजेच वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता केवळ त्याची मांडणी किंवा रचना बदलणे म्हणजेच वाक्य रूपांतर होय. ह्या ठिकाणी ही व्याख्या मी इथे का सांगत आहे? कारण आज आपण जो वाक्य प्रकार रूपांतराचा शिकणार आहोत त्यासाठी ही व्याख्या आपल्या लक्षात असणे अतिशय गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी वाचते की वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता, म्हणजे आपल्यासमोर जे वाक्य असेल त्याचा अर्थ आपल्याला बदलून द्यायचा नाही आहे, त्याचा अर्थ तसंच ठेवायचा आहे. फक्त ते वाक्याची मांडणी किंवा रचना आपल्याला बदलायची आहे. काही शब्द इकडून तिकडे बदलायचे आहेत आणि ते वाक्य अर्थपूर्ण तसंच ठेवायचं आहे. याचाच अर्थ म्हणजेच वाक्याचे रूपांतर करताना, म्हणजेच एका वाक्याचे दुसऱ्या वाक्यात रूपांतर करत असताना रचनेत बदल होत असला, म्हणजे मांडणी किंवा रचना जरी आपण बदलत असली तरी वाक्याच्या अर्थाला मुळीच बदल होता कामा नये. म्हणजे त्या जे वाक्य आहे एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात रूपांतर करताना जे मूळ वाक्य आहे त्याचा अर्थ अजिबात बदलला पाहिजे नाही. रचना बदलू दे, शब्दाची मांडणी आपली बदलू शकते, परंतु अर्थ बदलला तर ती वाक्य रचना किंवा वाक्य रूपांतर पूर्णपणे चुकीचा ठरवू शकतो. असाच आपण वाक्य प्रकार बघितला, तो होता आपला विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थीमध्ये रूपांतर. तर आज आपण जो वाक्य परिवर्तनाचा प्रकार पाहणार आहोत तो आहे उद्गारार्थी वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं? विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थीमध्ये रूपांतर केलेलं होतं. आज आपण याच उद्गारार्थी वाक्यांचं विधानार्थीमध्ये कसं रूपांतर केलं जाते ते पाहणार आहोत.
विधानार्थीचे उद्गारार्थीमध्ये रूपांतर करताना आपण बघितलं होतं की त्यामध्ये फार, खूप, अतिशय, भरपूर, पुष्कळ, प्रचंड असे इत्यादी अनेक असे शब्द येतात. आठवते ना? त्या शब्दावर आपण रेड कलरमध्ये मी लिहून तुम्हाला दिलेले होते की वाक्य रूपांतर करताना ते शब्द आपल्याला काढायचे आहेत आणि त्या जागेवर किती, केवढे असा शब्द येतो तो घालायचा आहे. आणि पूर्ण वाक्याची शब्दाने आपण मांडणी किंवा रचना बदलली तरी अर्थ तोच राहत होता. हे शब्द म्हणजेच हे उद्गारार्थी वाक्यामधील विशेषणे आहेत. म्हणजेच काय तर उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थीत रूपांतर करत असताना आपण जसे विधानार्थीचे उद्गारार्थीमध्ये रूपांतर केले त्यावेळेला शब्दाची रचना बदलली, परंतु ते विशेषणाचे शब्द होते. कुठले तर फार, खूप, अतिशय, प्रचंड, भरपूर, पुष्कळ हे सगळे शब्द कसे आहेत? विशेषणे आहेत. हे तुमच्या लक्षात येत असेल. आता जेव्हा आपण विधानार्थी वाक्यामध्ये ह्याच उद्गारार्थी वाक्याचं रूपांतर करत असताना हे उद्गार किंवा आश्चर्याची भावना जी दाखवली जाते ज्या शब्दांमधून, उद्गारार्थी वाक्यामध्ये एखाद्या प्रकारची भावनेचा उल्लेख तिथे केलेला असतो. हे तर तुम्हाला माहीत आहेच, बरोबर ना? मग ते दुःखाचे असू द्या, आनंदाचे असू द्या, आश्चर्याचे असू द्या, कुठल्याही प्रकारची भावना तिथे व्यक्त केलेली असते. तर ते भावना व्यक्त करणारे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला उद्गारार्थी वाक्यातून काढायचे आहेत. त्याचबरोबर उद्गारार्थीमध्ये शेवटी आपण जे उद्गार चिन्ह देतो ते देखील आपल्याला काढायचं आहे. तरच आपलं विधानार्थी वाक्य बनू शकते, म्हणजे तुमचं सिंपल सेंटेन्स बनवू शकतं. जर तुम्ही विधानार्थी वाक्य बनवलं परंतु उद्गारार्थी चिन्ह तसंच ठेवलं किंवा एखादा उद्गारार्थी शब्द तुम्ही तिथे तसाच ठेवला तर मात्र तुमचे ते वाक्य चुकीचं ठरू शकते. म्हणून उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करत असताना हे उद्गारार्थी किंवा आश्चर्याची किंवा अशा भावना व्यक्त करणारे जे शब्द आहेत ते आणि त्याचबरोबर उद्गार चिन्ह काढायला कधीच विसरू नका. म्हणजेच त्याऐवजी तिथे काय होणार, साधं विधान बनण्यासाठी म्हणजे साधं विधान किंवा साधं सेंटेन्स बनवण्यासाठी जे विशेषणे म्हणून योग्य असतील त्या ठिकाणी जे शब्द आहेत साध्या विधानामध्ये, जेव्हा आपण विधानार्थी शब्दाचे उद्गारार्थीमध्ये बदल केला तेव्हा देखील तिथे विशेषणे होतीच, बरोबर ना? आपण विधानार्थीचे विशेषणे काढलीत आणि त्या जागेवर उद्गारार्थीचे विशेषण किंवा भावना व्यक्त करणारे शब्द तिथे घातलेले होते. आता त्याचा उलट करायचं आहे. भावना व्यक्त करणारे शब्द काढून साधं विधान शब्द किंवा साधं सेंटेन्स बनवणारे जे शब्द विशेषण म्हणून तिथे आहेत जे योग्य असतील तो शब्द त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. मुलांनो, या ठिकाणी पूर्णविराम देखील अतिशय महत्त्वाचा आहे. हा पूर्णविराम जरी तुम्ही दिला नाही तरी तुमचं हे वाक्य अपूर्ण ठरू शकते, तिथे चुकीचं ठरू शकते. म्हणून त्या ठिकाणी देखील तुमचं लक्ष असणे फार महत्त्वाचं आहे. तर आज आपण आपल्या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर पाहणार आहोत. त्यासाठी एक महत्त्वाची टीप मी तुमच्यासमोर ठेवत आहे. ही टीप देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा आपल्या ग्रामर पार्टमध्ये लिहून घ्यायची आहे. अजिबात विसरू नका, फार महत्त्वाचं आहे. उद्गारार्थी वाक्य कधी वापरले जातात तर जेव्हा आपल्याला आपले बोलणे म्हणजे आपण जे काय बोलणार आहोत किंवा आपण जे काय बोलतो ते बोलणे समोरच्या व्यक्तीला परिणामकारकरित्या सांगायचे असते किंवा एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना
किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात किंवा उद्गारवाचक शब्द वापरले जातात. म्हणजेच काय, तर आपल्याला काहीतरी बोलून दाखवायचं आहे. समोर आपले एखादी व्यक्ती आहे, तिला आपल्या मनात जे काही भावना आहेत, मग त्या आनंदाच्या असू द्या किंवा दुःखाच्या असू द्या किंवा एखादी रागाच्या भावना असू द्या, आश्चर्यचकित झालेल्या गोष्टीविषयी असेल किंवा एखाद्या गोष्टीचा अगदी तीव्र निषेध व्यक्त करायचे असतील, अशा भावना असतील, ज्या मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये उद्गारार्थी वाक्यामध्ये चांगल्या रीतीने समजावून दिलेल्या आहेत. त्या व्यक्त करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण उद्गारार्थी वाक्य वापरतो. पण हीच वाक्य आपण विधानार्थी बनवतो. लक्ष द्या, या ठिकाणी हीच वाक्य, कुठली वाक्य? हीच उद्गारार्थी वाक्य जेव्हा आपण विधानार्थी बनवतो, तेव्हा ते परिणामकारकरित्या सांगण्यासाठी उद्गारवाचक शब्दाऐवजी आपल्याला विशेषणे वापरावे लागते आणि त्या वाक्याचा सरळ अर्थ सांगायचा असतो. अगदी सोपं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला हे शेवटचं वाक्य वाचून दाखवते की जेव्हा याच उद्गारार्थी वाक्याचा आपल्याला विधानार्थीमध्ये बदल करायचा असतो, तेव्हा ते वाक्य आपल्याला पुन्हा एकदा समोरच्या व्यक्तीला तेवढ्याच परिणामकारकरित्याने सांगायचं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची भावना न वापरता साधं सोपं सिंपल सेंटेन्स बनवून आपल्याला वापरायचं, सांगायचं आहे. त्यावेळेला मात्र आपल्याला त्या ठिकाणी त्या वाक्यात विशेषण वापरायचं आहे आणि मग तेच आपल्याला दुसऱ्यांसमोर सादर करायचं आहे सरळ वाक्य म्हणून. येतं ना लक्षात? म्हणजे समजलं तुम्हाला किती सोपा आहे हा प्रकार? अगदी सोपा प्रकार आहे, आपल्याला अगदी सहज समजेल. तर पुढे आपण आपली नवीन वाक्य बघूया. तुमच्यासमोर मी काही वाक्य ठेवणार आहे, ती तुम्ही नीट पहा आणि शांतपणे एक एक वाक्य वाचा. पहिलं वाक्य बघा. किती उपकार आहेत आमच्यावर निसर्गाचे. ही सगळी वाक्य कोणती आहेत? मी अगोदरच तुम्हाला विचारते, कोणती वाक्य आहेत? इथे किती, केवढा असा शब्द वापरलेला आहे, बरोबर? आणि शेवटी काय आहे? एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गार चिन्ह आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही सगळी वाक्य उद्गारार्थी वाक्यरूप प्रकाराची आहेत. आता बघूया. किती उपकार आहेत आमच्यावर निसर्गाचे, हे आपलं पहिलं वाक्य. दुसरं, किती गोड आहे हा आंबा. तिसरं वाक्य आहे, किती सुंदर दृश्य आहे ते. चौथं वाक्य आहे, आज गाडीत किती गर्दी. ह्या वाक्याकडे लक्ष द्या. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी किती किंवा केवढा हा शब्द पुढे वापरलेला आहे, परंतु ह्या चौथ्या वाक्यामध्ये मी किती हा शब्द मध्ये वापरलेला आहे. मुलांनो, किती किंवा केवढा हा वाक्य शब्द जरी वाक्यामध्ये मागे पुढे कुठेही असला तरी वाक्याची रचना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बदललेली असली तरी त्या वाक्याचा अर्थ मात्र बदलत नाही. हे तुमच्या लक्षात आलं? आज गाडीत किती गर्दी, अर्थ तोच राहतो. शब्द मध्ये आल्यामुळे अर्थामध्ये बदल पडलेला नाही, अजिबात बदल पडलेला नाही. म्हणून शब्द मध्ये येऊ द्या किंवा पुढे येऊ द्या, कुठेही येऊ द्या, आपल्याला त्या शब्दांची रचना बदलताना किंवा विधान बदलताना त्याच्यामध्ये अर्थ बदलता कामा नये. फक्त ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूनच मुद्दाम मी हा किती शब्द इथे मध्ये घातलेला आहे. तुमच्या लक्षात यावं की मध्ये घातला म्हणून ते विधान काही चुकीचं ठरत नाही. पाचवं वाक्य बघा. केवढा मोठा आहे हा साप. किती वीज चमकली काल रात्री. ओके, या प्रत्येक वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काही ना काहीतरी भावना या वाक्यांमार्फत व्यक्त करायच्या आहेत. या इथून दिसून येतात. आपण पुढे बघूया. आता उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे करावे ते मी तुम्हाला
हीच आपली वाक्य पुन्हा पुन्हा इथे सांगणार आहे. म्हणजेच काय, तर वाक्याचा अर्थ बदलता न बदलता की ते वाक्य साधं विधान म्हणजे सिंपल सेंटेन्स बनवून आपल्याला सांगायचे आहे. एखाद्या व्यक्तीला, आता तुमच्यासमोर हे पहिलं वाक्य मी ठेवलेलं आहे, किती उपकार आहेत आमच्यावर निसर्गाचे, बरोबर. हे आपलं उद्गारार्थी वाक्य आहे. हे आपल्याला समोरच्या व्यक्तीला सांगायचे होते. आपल्याला तिथून आपल्या भावना त्यांना कळवायच्या होत्या, त्या आपण कळवल्या. आता हेच वाक्य विधानार्थी करताना म्हणजे सिंपल सेंटेन्स करताना या वाक्याचा अर्थ न बदलता केवळ साधं विधान बनवून आपल्याला ते समोरच्या व्यक्तीला सांगायचे आहे. त्यामध्ये वाक्याची रचना मांडणी बदलली तरी चालते, पण अर्थ अजिबात बदलून देऊ नका. मी पुन्हा एकदा ही गोष्ट आवर्जून सांगत आहे. ओके. तर आता आपण पहिलं वाक्य बघूया. किती उपकार आहेत आमच्यावर निसर्गाचे. या ठिकाणी मी किती हा शब्द आवर्जून वेगळ्या रंगात लिहिलेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती शब्दावरून हा उद्गारार्थी वाक्य प्रकार आहे. आता या उद्गारार्थी वाक्यावरून आपल्याला विधानार्थी वाक्य कसं बनवायचं आहे ते लक्षात घ्या. आमच्यावर निसर्गाचे खूप उपकार आहेत. इथं लक्षात तुमच्या काही, ह्या पहिल्या वाक्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा आपण विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थीत रूपांतर केलेलं, तेव्हा विधानार्थी वाक्यामध्ये खूप, भरपूर, पुष्कळ, प्रचंड असे शब्द होते आणि ते शब्द काढून त्या जागेवर आपण पहिला शब्द किती हा वापरला आणि नंतर खूप शब्दानंतरचे येणारे शब्द आपण पुढे घेतले आणि पुढचे सगळे शब्द मागे नेलेले होते. बघा, तोच प्रकार आता आपल्याला उद्गारार्थी वाक्यात समोर दिसत आहे आणि आता तेच आपण विधानार्थीमध्ये करत आहोत. मागचे शब्द पुढे घेत आहोत. आमच्यावर निसर्गाचे, आता किती हा शब्द काढणार आहोत तेव्हा त्याच्या जागेवर आपल्याला विशेषण घ्यायचं आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही फक्त खूपच हा शब्द नाही, त्याऐवजी तुम्ही भरपूर, पुष्कळ, अतिशय, प्रचंड, खूप हे शब्द वापरू शकता. परंतु तो शब्द त्या वाक्याला साजेसा असला पाहिजे, असंच विशेषण होईल तो शब्द तुम्ही तिथे घेऊ शकता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीचं वाक्य होणार नाही. आमच्यावर निसर्गाचे खूप उपकार आहेत. झालं ना, अगदी सोपं. मागचे शब्द आपण पुढे आणले, कितीच्या जागेवर आपण विशेषण वापरलं आणि त्यानंतर येणारे शब्द आपण शेवटी घेतलेले आहे आणि शेवटी काय दिलेलं आहे, पूर्ण विराम दिलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला उद्गारार्थीचं रूपांतर विधानार्थी वाक्यात झालेलं आहे. येतं तुमच्या लक्षात आहे ना सोपं. चला तर आपण आपलं पुढचं वाक्य बघूया. किती गोड आहे हा आंबा. किती हावरून आपल्याला उद्गारार्थी वाक्याचा इथे ओळख होते की हे उद्गारार्थी वाक्य प्रकार आहे. आता ह्याचं विधानार्थी करताना पुन्हा आपण मागे नेलेले शब्द पुढे घेतले. हा आंबा, किती हा शब्द इथून काढला, त्या जागेवर आपण काय घेतला, अतिशय. तुम्ही ह्या ठिकाणी हा आंबा गोड खूप शब्द घेऊ शकता किंवा हा आंबा भरपूर, हा आंबा पुष्कळ असा शब्द घेऊ शकता. कोणताही शब्द तिथे विशेषणाचा घेतला, तो शब्द तिथे योग्य होतो की नाही ह्याचं विधान करून बघून तो शब्द आपण तिथे घालू शकतो. म्हणजेच हा आंबा कितीच्या जागेवर आपण अतिशय शब्द मी घेतलेला आहे आणि त्यानंतर राहिलेले शब्द कुठले आहे, गोड आहे. म्हणजे आपलं विधानार्थी वाक्य तयार झालेलं आहे. कशा प्रकारे, तर हा आंबा अतिशय गोड आहे. तिसरं वाक्य बघा, किती सुंदर दृश्य आहे ते. आणि मला अपेक्षा आहे सहजच आता तुम्ही न बघताच हे विधानार्थी उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतर करून झालं देखील असेल. आहे ना सोपं. येतं ना तुम्हाला हा प्रकार.
मुलांनो, परीक्षेला हा प्रकार अगदी 4 मार्कासाठी येत असतो. तेव्हा हे 4 मार्क नक्कीच तुमच्या हातात असले पाहिजेत. तिसरं वाक्य बघा. किती सुंदर दृश्य आहे ते. आपण शेवटचे शब्द घेतले तिथे बघा. ते दृश्य फार सुंदर आहे. वाक्याची रचना किंवा मांडणी आपण मागे पुढे केली, परंतु त्याचा अर्थ बदललेला आहे का? अजिबात नाही. किती सुंदर दृश्य आहे ते. ते दृश्य फार सुंदर आहे. तुम्ही ह्या ठिकाणी फारच्या जागेवर भरपूर शब्द देखील घेऊ शकता की ते दृश्य भरपूर सुंदर आहे. परंतु इथे फार हा शब्द अगदी साजेसा आहे किंवा ते विशेषण अगदी योग्य आहे. म्हणून मी फार हा शब्द इथे घेतलेला आहे. पुढचं वाक्य बघूया. आज गाडीत किती गर्दी. आता किती हा शब्द इथे मध्ये आलेला आहे. त्याचं इथे आपण वाक्यात रूपांतर कसं केलेलं विधानार्थीमध्ये. आज गाडीत पुष्कळ गर्दी आहे किंवा आज गाडीत पुष्कळ गर्दी होती, हे देखील तुम्ही लिहू शकता. किंवा आज गाडीत भरपूर गर्दी होती किंवा आज गाडीत खूप गर्दी आहे, हा शब्द देखील तुम्ही वापरू शकता. सगळे प्रकारचे विशेषणे इथे योग्य ठरत आहेत. विशेषणं आपण बदलतो, परंतु आपली शब्दरचना जरी त्यामुळे बदलली तरी वाक्याचा अर्थ इथे अजिबात बदललेला नाही. येतं ना तुमच्या लक्षात? ओके. 5वं वाक्य बघा. केवढा मोठा आहे हा साप. हा साप अतिशय मोठा आहे किंवा हा साप खूप मोठा आहे. हा साप प्रचंड मोठा आहे. हा साप पुष्कळ मोठा आहे. असे विशेषण असलेले शब्द घेऊन तुम्ही हे विधानार्थी वाक्य बनवू शकता. आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला अजिबात विसरायचं नाही. ओके. 6वं वाक्य बघा. किती वीज चमकली काल रात्री. काल रात्री भरपूर वीज चमकली. काल रात्री कितीच्या जागेवर भरपूर शब्द घातला आणि राहिलेले शब्द आहेत वीज चमकली आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजेच काल रात्री भरपूर वीज चमकली किंवा काल रात्री खूप वीज चमकली, अतिशय वीज चमकली, हे शब्द देखील तुम्ही इथे वापरू शकता. अशा प्रकारे ह्या 6ही उद्गारार्थी वाक्य जी आपण अगोदर बघितलेली त्याचं मी तुम्हाला विधानार्थीमध्ये रूपांतर करून दाखवलेलं आहे. अतिशय सोपा प्रकार आहे. तुम्हाला नक्कीच हा प्रकार समजलेला असेल. समजला आहे ना की कशा प्रकारे उद्गारार्थीचे विधानार्थीमध्ये रूपांतर करायचे ते. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला तो नक्कीच समजलेला असणार. तर आज आपण पुन्हा एकदा या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे करायचे ह्याचे जे 6 प्रकार शिकलेले आहेत त्याचाच आधार किंवा महत्त्वाची टीप आणि माझं स्पष्टीकरण या सगळ्यांचा आधार घेऊन तुमच्यासमोर मी 6 वाक्य होमवर्कसाठी देत आहे. ते तुम्ही करायचे आहेत आणि मला अपेक्षा आहे की अतिशय चांगल्या प्रकारे न चुकता तुम्ही ती वाक्य विधानार्थीमध्ये बदल करून नक्कीच करणार. वाक्य बघा. प्रश्न असेल पुढील वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. आपल्यासमोर वाक्य आहेत. किती सुंदर पुस्तक आहे ते. ही सगळी वाक्य आता लक्षात आली. मी एकच वाक्य वाचून तुम्हाला सांगत आहे. त्या वाक्यावरून जरा आपली नजर फिरवा बघू. किती, केवढी हा शब्द आलेला आहे. त्याचबरोबर एक्सक्लेमेटरी मार्क किंवा उद्गार चिन्ह आलेलं आहे. म्हणजेच ही कुठल्या प्रकाराची वाक्य आहेत तर उद्गारार्थी वाक्य आहेत. आता त्याचं आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे तर विधानार्थी वाक्यात त्याचं रूपांतर करायचं आहे. पहिलं वाक्य. किती सुंदर पुस्तक आहे ते. दुसरं वाक्य. केवढा सुगंध पसरला तेथे. तिसरं वाक्य. केवढा उंच उडाला तुझा पतंग. चौथं वाक्य.
किती जखम झाली आहे तुला. 5वं वाक्य, किती चांगले काम केलेस तू. आणि 6वं वाक्य आहे, किती छान आहे तुमचं घर. आणि हे 6ही वाक्य आज तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून दिलेली आहेत. हे 6 वाक्य तुम्ही चांगल्या प्रकारे अगदी शांतपणे माझं स्पष्टीकरण, आपल्याला दिलेली महत्त्वाची टीप आणि वरील उदाहरणाच्या आधारे तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे न चुकता सोडवणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या ठिकाणी आपला उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे करायचे हा प्रकार शिकवून पूर्ण झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन भाग बघणार आहोत. तो भाग म्हणजे विधानार्थीचे प्रश्नार्थीत कसे रूपांतर करावे. हा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक यू. हॅव अ नाईस डे.